नमस्कार क्रीडा रसिक, जय महाराष्ट्र. सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक स्वागत. आपण पाहतात श्री बालाजी आमदार चषक 2026 शानदार पर्व. शेवटची रात्र आणि आज सुपर 12, त्यानंतर सुपर 6 आणि त्यानंतर सेमी फायनल अशा मॅचेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हनुमान मोर्या 11 केवाले आयोजित क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देय चढवा. महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र पुरस्कृत हनुमान मोर्या 11 केवाले आयोजित श्री बालाजी आमदार चषक 2026 हे पर्व. या स्पर्धेचे आमचे आयोजक सन्माननीय मिलनदादा अण्णाशेठ फाळकर, अध्यक्ष महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र. त्यानंतर आमचे आयोजक स्वतंत्र अण्णाशेठ फाळकर, प्रोप्रायटर स्वतंत्र कंस्ट्रक्शन यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेट स्पर्धा सन्माननीय आमचे उपकार दादा पालकर, माजी सरपंच अण्णाशेठ पालकर तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आज शेवटच्या रात्रीमध्ये आज सुंदर स्पर्धा आणि नक्कीच आज चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळतील. सर्व प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून हार्दिक स्वागत. 24 इव्हेंटच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम कार्यरत आहे. या स्पर्धेला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांचं देखील स्वागत. चला, डीजे सँडी मॅडी आमचे सूरज डीजे आमच्या सोबत जॉईन झालेत. खरं तर रायगड ठाण्यातील एक सुप्रसिद्ध डीजे मास्टर डीजे सूरज देखील आज या ठिकाणी जॉईन आहेत, त्याचं देखील स्वागत. आणि दोन्ही सलामीवीर ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऍज ओपनर स्वप्ना आणि एकूण आपण पाहिलं तर 16 तारखेला स्पर्धेला सुरुवात झाली. आज 20 तारीख अर्थात अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीमधील हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. सुपर 12 आणि पहिला सामना मैदानाच्या मध्ये दोन टीम मध्ये पाहायला मिळतोय. कर्तेश्वर मोठे भिंगार विरुद्ध टीम सहारा शिवकर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल. टॉस जिंकून मोठे भिंगार संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय सहारा शिवकर टीमला आणि सलामी जोडी आता मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. 4 षटकांची लढत आहे. दोन्ही कॅप्टन लक्ष द्या. चला, या ठिकाणी सहारा शिवकर टीमची सलामी ऍज ओपनर सलामी वीर मैदानाच्या मध्ये दाखल झाल्यात. सलामीसाठी येत आहेत सेकंडला बॅट्समन प्रणय म्हात्रे आणि नॉन स्ट्रायकिंग मध्ये सूरज पाटील. तर गोलंदाज मार्कवरती पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येतोय गोलंदाज साहिल जगे. संध्याकाळचे 17 आणि आपण पाहतो एक जबरदस्त मॅच. सुपर 12 मधून पहिली मॅच एकमेका विरुद्ध. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट आणि प्रेक्षकांना एक चांगला मॅच पाहायला मिळतोय. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. आणि सुपर 12 चा पहिला चेंडू फेकतोय गोलंदाज तयार. शॉर्ट लाईनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये फिल्डिंग झाली चांगली. एक धावून सुरुवात करताना मैदानाच्या आतमध्ये प्रणय म्हात्रे. पॉवर प्लेचं षटक, एक धावाने सुरुवात करतो श्री गणेश होते सहारा शिवकर टीमसाठी प्रणय म्हात्रे. गोलंदाज साहिल जगे पॉवर प्लेचं षटक फेकतो. पहिला चेंडू त्यानं एक धाव खर्च केली. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा तयार. फटका चांगला आहे, ऑन साइडला फ्लिक केलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेट, सीमा रेषा बाहेर. पहिला षटकार बॅट्समन सूरज पाटीलच्या बॅटमधून. किंवा मराकर ही लढत तुमच्या अस्तित्वाची आहे. अस्तित्व टिकवायचं असेल, ही ट्रॉफी घेऊन जायचं असेल तर नक्की तुम्हाला मॅच मध्ये एक संघर्ष करावा लागेल. आणि सूरज पाटीलने ठोकलाय पहिला षटकार. एक आकाशातला सूरज जो संपूर्ण जगाला प्रकाश देतो, परंतु इकडे सारा शिवकर टीमचा सूरज मैदानाच्या मध्ये आल्या आल्या षटकारानं डाबाला सुरुवात करतोय.
फटका चांगला आहे ऑफ साईडला. लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर तैनात आहे. एक धाव मिळाली. पहिल्या चेंडूने षटकाला सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव. अशा प्रकारे एकूण धावसंख्या आपण पाहिली. धावफलकावरती 8 धावा लागल्यात. साहिल जगेचं पहिलं षटक. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात करायची हे स्वप्न मनामध्ये राखून शिवकर टीमची सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. मिड विकेटला फटका छान आहे. अगदी गोळीच्या वेगानं धन 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 करत चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राणदेवणी राखीतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सलसलत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त कारण आम्ही जन्मताच फक्त आणि फक्त शुभभक्त. कबर बाउंड्री लाईनच्या दिशेनं 2 धावा प्राप्त केल्या. सुरुवात करत असताना डाबाला पहिली धाव त्याने घेतली. त्यानंतर आता त्याच्या बॅटमधून एक चौकार आला. दुसरीकडे सूरज पाटीलनं षटका ठोकत डाबाला सुरुवात केली. हे स्वप्न आहे शिवकर गावाचं. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये टीमचं स्वप्न असं किमान एक तरी ट्रॉफी जिंकावी आणि ते स्वप्न मनाशी बाळगून उराशी बाळगून आता हे 2 संघ सज्ज झाल्यात या मॅच मध्ये एकमेकाविरुद्ध. बॉल चांगला आहे. अपील जो होता अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. कदाचित बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. फलंदाजाला बॉडीवरती स्पर्श करतोय. एकूण डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती नंतर एकूण धावा झाल्यात त्या धावा फलकावरती 13 रन विदाउट लॉस. मला 5 मिनिटाचं देतो एका षटकासाठी. 3 षटक तुमच्यासाठी 15 मिनिटाचा टायमिंग आम्ही सेट केलाय. पहिला चेंडू पडल्यानंतर टायमिंग सेट झालाय. 15 मिनिटांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकावे लागतील. अन्यथा 4थ्या षटकामध्ये एक फिल्डर इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. बघा 5 वाजून 57 मिनिटांनी पहिला चेंडू फेकलाय. ह्या गोष्टीची नोंद देखील घ्यायची. पंच आपण देखील लक्ष द्या कारण 3 षटक 15 मिनिटाचा टायमिंग आहे आणि त्या टायमिंग नुसारच तुम्हाला षटकं फेकावे लागतील. पहिलं षटक 14 धावा आल्यात. सुरुवात चांगली झाली मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टी चांगली आहे. ग्राउंड चांगलं आहे. त्यामुळे 4 षटकामध्ये किमान 45-50 धावेचं टार्गेट हे मैदानावरती रचावं लागेल. सुरुवात तर अगदी दमदार झाली आहे. एक चौकार एक षटकार आला. गोलंदाज तयार. दुसरं षटक. पहिला चेंडू मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. वेल जज वेल कॅच आणि पहिला धक्का मैदानावरती टीम सहारा शिवकर संघाला. मॅच अगदी सुंदर संगीत डीजे सूरजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जात आहेत. क्रिकेट विथ म्युझिक आज तुम्हाला द्विगुणित आनंद मिळेल कारण डीजे सूरज जेव्हाही असतो तेव्हा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो आणि आज देखील डीजे सूरज आमच्या सोबत जॉईन झालेत. सूरज पाटीलचा अंत झाला. पहिल्या त्याच्या झटका मैदानाच्या मध्ये लागलाय सहारा शिवकर टीमला. ज्यानं डाबाला सुरुवात करताना षटका ठोकला तो काढू बाद झालाय. आता नवीन बॅट्समन मैदानावरती मयूर घरत आलाय. मिडल ऑर्डरचा 1 डाऊनचा काढू मैदानाच्या मध्ये दाखल होतोय.
प्रीतम घोगरेला पहिली विकेट मिळाली. पहिला चेंडूवरती विकेटनं सुरुवात करताना खरं तर दमदार प्रदर्शन आता करावं लागेल. दोन्ही टीमचं स्वप्न आहे या स्पर्धेतली किमान एक तरी ट्रॉफी जिंकायची आहे आणि त्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना दोन बलाढ्य टीम मध्ये, दोन्ही ताकदवर संघ. फटका फिर पुन्हा एकदा चाललाय, फील्ड तैनात आणि ते बॉल चाललाय एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. जर वाटलं असेल बॉल चेंज करायचं तर लेग चेंज करू शकतात. असं नाही की बॉल हे झाला ते झाला. ॲज पर ॲज रूल नियमाप्रमाणे तुम्हाला कधी वाटलं बॉल चेंज करू शकता, कारण ड्यू फॅक्टर देखील कधी कधी असतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटायचं बॉल चेंज तुम्ही कधीही करू शकता. ही आयोजकांबद्दल आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. नक्कीच ही माहिती देत असताना रॉकस्टार प्रवीण गायकर तुमच्यासोबत. एक डॉट चेंडू आलाय. मागच्या चेंडूवरती काय घडलं नेमके की क्षेत्ररक्षकाला जजमेंट जमलं नव्हतं, बॉलवरती धावून गेला, शेवटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 रन्स. ओव्हर नंबर सेकंड, गोलंदाज तयार. मयूर घरत न चौकाराने सुरुवात केली, पाठीमागे बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, अलोंग द कार्पेट, धन 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 करत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक मयूर घरतच्या बॅट मधून चौकार. बघा 4 ओव्हरची ही मॅच आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये जांभूलपाडा 11 जांभूलपाडा संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे, कारण सारांश 11 विश्वास शेठ पालकर यांनी प्रस्तुत केलेला संघ आपला इथे तुर्बे पाहायला मिळतो. आपण यावं. या षटकामध्ये 2 चौकार ऑलरेडी आलेत. पहिला बॉलवरती विकेट आली, त्यानंतर चौकार आले. खरं तर 2 आले चौकार, त्यानंतर आता डॉट बॉल 1 फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा देखील आलाय. खरं तर एकूण टोटल जर पाहिली तर धावपळकावरती धाबा लागल्यात 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एक काढू बाद झालाय. सेकंडला मयूर घरत. अगदी चांगला बॉल, गुडले स्पॉटला पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. या षटकामध्ये 2 चौकार फक्त आले, 1 विकेट आली आणि टोटल 8 धाबा त्याने दिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये साहिल जगेनं 14 धाबा दिल्या. टोटल 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावपळकावरती धाबा लागल्यात 22, लॉस ऑफ 1 विकेट. तर सन्मान्य लोकेश भाऊ शिंदे, शिवसेना पाचोरा तालुका प्रमुख अर्थात जळगाव आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमदार मान्य किशोरप्पा पाटील, भावी पालकमंत्री यांचे समर्थक, कट्टर समर्थक लोकेश भाऊ शिंदे यांची दमदार एंट्री आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. संजय माली, आपलंही सहर्ष स्वागत. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकामध्ये सहारा शौकर टीम 11.00 अशी सरासरी गाठत असताना 22 धावा केल्यात. येणारे 2 षटक आता बाकी राहिलेत. 2 षटकामध्ये एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. संध्याकाळचं सत्र, क्लायमेट चांगले, प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. केवाले गावांवरती चाललेली क्रीडा स्पर्धा अर्थात महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र पुरस्कृत जनमान मोरिया 11 केवाले आयोजित श्री बालाजी आमदार चषक 2026 पर्व, गजर क्रिकेटचा 6वा आनंदाचा याची देई या चढवा. बॉल चांगला आहे, कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. फील्ड तैनात आहेत. 1 धाव मिळाली. डबलचा प्रयत्न नाहीये. एका धाबेने टीमची टोटल पुढे चालली आहे 23 धावा. सिंगल डबल सोबत तुम्हाला चौकार षटकार मारावे लागतील, तेव्हा एक मोठी धावसंख्या उभारेल आणि कदाचित या मॅच मध्ये 50-45 हे टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. कारण ही खेळपट्टी पाटा खेळपट्टी जे फलंदाजाला जास्त अनुकूल ठरणारी आहे. ग्राउंड चांगला आहे, सगळं काही क्लायमेट चांगलं आहे आणि नक्कीच स्पर्धा देखील अप्रतिम आहे. क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी 2 टू व्हीलर बाईक आहेत. सध्या आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक बाईक पाहायला मिळतात, परंतु या स्पर्धेमध्ये दमदार आयोजन आहे. खरं तर कौतुक करेल, आल्या आल्या हे आयोजन पाहिलं. प्रत्येकाला प्रेमात पाडणारं आयोजन. गोलंदाज तयार. फटका ऑफ साईडला. पुन्हा एकदा 1 धाव मिळाली. षटक नंबर 30 सुरू आहे. या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं धाबा मिळाला त्या 22. त्यानंतर षटक नंबर 3 गोलंदाज आपण पाहिला सुजल जगेचा वापर करण्यात आलाय. साहिल जगेनं 14 धाबा दिल्या. त्यानंतर प्रीतम घोगरे आला, त्यानं 8 धाबा दिल्या.
समोर बघा कव्हरच्या क्षेत्रामध्ये हैबत रायदेव जो खरं तर इथे केव्हाही गावाचा आहे. जर चुकून कोणाचं पाय वगैरे लागलं तर प्लीज आपण त्या ठिकाणी हात जोडा. ग्राउंडच्या आतमध्ये तुम्ही ऑफसाईडला पाहतायत कव्हरमध्ये. धावा एकने पुढे जाईल. 25 रन्स टीमची टोटल. बॉल 22 रन्स नाहीये. षटक नंबर 3 सुजल जगेचं कौतुक करायला पाहिजे. तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू फेकलेत, केवळ 3 धावा दिल्यात. अगदी चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करत असताना तिसरं षटक हे फार महत्वाचं होतं आणि सध्या ते षटक फेकताना सुजल जगेनं कमबॅक दिला आपल्या टीमसाठी आणि केवळ 3च धावा दिल्यात. फटका ऑन साईडला. फिल्डर तैनात आहेत. जोपर्यंत चेंडू डीप मिड विकेट मध्ये फील्ड होईल तोपर्यंत एक धाव मिळाली. या षटकामध्ये 5 चेंडू 4 धावा आल्यात. एकूण टोटल जर तुम्ही पाहिली 26 धावा. चार धावा आल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये 22 होत्या. हा चेंडू यावेळेस मात्र चालला ऑफ साईडला. एक धाव मिळाली. फक्त सिंगल आली आणि कौतुक करूया. षटक चांगलं आहे सुजल जगेचं. जरी विकेट मिळाली नसली तरी फक्त त्यानं 5च धावा दिल्या. 2 षटकामध्ये 22 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 5 आल्या. टोटल जर आपण पाहिली तर धावा पडकावरती 1 गडी बाद. फक्त 27 धावा महाराष्ट्र शिवका टीम. चला वेळ घेऊ नका. 3 षटक आपण पाहिलं. ऑलरेडी 5:57 मिनिटांनी सामना सुरू झाला होता आणि जवळजवळ परफेक्ट 13 मिनिटांमध्ये हे 3 षटक फेकलेत. प्रत्येक संघाने सहकार्य करा. वेळेवरतीच आपण सामने संपवायचे तमोले. प्रत्येक सामना व्यवस्थित आणि प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल. 24 इव्हेंटच्या माध्यमातून क्रिकेटचा लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहतायत. क्लॅरिटी, क्वालिटी, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम त्यांचं देखील स्वागत. त्यानंतर आमचे तिन्ही ऑफिशियल पंच त्यांचं देखील मनापासून स्वागत. आमचे स्कोरर त्यांचं मनापासून स्वागत आणि आमचे सर्व समालोचक सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज स्पर्धेतली अंतिम रात्र आहे आणि आता अंतिम रात्रीतील सुपर 12 चे सामने. त्यानंतर तुम्हाला सुपर 6 त्यानंतर सेमी फायनल, फायनल अशा प्रकारे सामने पाहायला मिळतील आणि शेवटी तुम्हाला या स्पर्धेतला मालिकावीर अर्थात 2 काढूना आज बाईक मिळणार आहे. 2 टू व्हीलर बाईक सध्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक स्पर्धा पाहिली की प्रत्येक स्पर्धेमध्ये किमान 1, 2, 3, 4 अशा बाईक आपण प्रत्येक वेळी पाहतो. एक दमदार क्रीडा स्पर्धा श्री बालाजी आमदार चषक 2026 पर्व. पहिला चेंडू बॉल हवेत आहे. शॉट एक्स्ट्रा कबमध्ये फिल्डर आलेत. वेल जज, वेल कॅच. विकेट नंबर 2. फलंदाज बाजूला सलामी वीर प्रणय म्हात्रे. बॅक टू द डगआउट. आमचे सुनील दादा आपलं स्वागत आहे. बसा. यानंतर तुर्बे संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. तुर्बे संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचे सुनील दादा यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झाले. सुनील दादा मनापासून आपलं स्वागत. श्री बालाजी आमदार चषक 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज शेवटच्या रात्रीमध्ये तुम्हाला क्रिकेटचं महासंग्राम पाहायला मिळेल. आणि पहिल्या मॅच मध्ये सध्या जी सुरुवात आहे 9.00च्या सरासरीनं सारा शिवकर टीमनं केल्यात त्या केवळ 27 धावा आणि 2 गडी बाद झाल्यात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. अजय भगत मधल्या फळीतील एक विस्फोटक काढू. गरज आहे मोठ्या फटक्यांची. खरं तर इथनं 2 ते 3 जर मोठे फटके लागले 40+ स्कोर झाला तर सामना चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण सारा शिवकर म्हटलं की गोलंदाजी अटॅक त्यांच्याकडे भरपूर स्ट्रॉंग आहे. हा चेंडू चांगला होता. डॉट. तर योगेश सर आपण टॉस साठी कॉल देऊया. कॅप्टन इथे उपस्थित झाले सारांश 11 तुर्बे संघाचे. तर जांभूलपाडा 11 क्रिकेट टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा पुकार असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यावं. नक्कीच एक चांगली स्पर्धा, एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते सुपर 12 ची. सध्या हा चेंडू ऑन साईडला फटका जोरदार आहे. चालला अगदी वेगानं.
डीप मिनी विकेट मध्ये बाउंड्री लाईनच्या पार हा 4. पंछी बनूं उड़ त्या चौकाराबरोबर आता 31 वरती पोहोचलेत. शेवटचं अंतिम षटक आहे जे डेट ओव्हर म्हटलं जातं आणि त्या ओव्हर मध्ये तुम्हाला अटॅकिंग क्रिकेटची आवश्यकता आहे. समोर टोटल धावफलकावरती लागलेत ते एकूण 32 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेत. हॅलो. तर मिलन भाऊ पालकर यांचे स्वी सहाय्यक सन्माननीय संदीप भाऊ पवार यांचं, संदेश भाऊ पवार यांचं या ठिकाणी आगमन. छोटा आमिर खान म्हणून मी सातत्याने पाहतो. यावं संदेश भाई, आपलं सहर्ष स्वागत. 32 रन्स. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक केलाय. चांगला फटका एकदम मिळेल, परंतु एका धाब्याने काही जास्त प्रभाव पडणार नाहीये कारण टोटल जी पाहिजे तसं टोटल झाली नाहीये. सुरुवात पहिली 14 धाब्यानं केली आणि असं वाटलं की या मॅच मध्ये 14च्या सरासरी धाबा जर केल्या तर नक्कीच 55 ते 60 धाब्याचं टार्गेट सारा शिवस्कर संघ मैदानात मध्ये उभा राहील. परंतु काय घडलं मैदानात मध्ये, दुसरं षटक प्रीतम घोगरीने फेकलं, केवळ त्यानं धाबा दिल्या त्या 8. त्यानंतर सुजल जगेनं 5 धाब्याचं षटक फेकलं. सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक झाला मोठे विंगा टीम. आणि आता शेवटचं अंतिम षटक आहे. या षटकामध्ये चेंडू फेकले गेलेत टोटल 5 म्हणजे अंतिम चेंडू असेल. टार्गेट सेट होणार. चौकार किंवा षटकाराची अपेक्षा आहे मैदानावरती. फटका नाहीये तेवढा मोठा, परंतु एक धाव तर मिळाली सिली मिड ऑन रिझन मध्ये. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय, थ्रो चुकीचा आहे. 2 धाबा पूर्ण केल्या आणि 2 धाब्याने सत्र समाप्त होत आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आहे ते कर्तेश्वर मोठे विंगा टीमनं सारा शिवकर टीमनं प्रथम बॅटिंग केली आणि कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या समोर केवळ 36 धाब्याचं टार्गेट उभं केलंय. पहिल्या सत्रामध्ये 35 धाबा झाल्यात. 36 धाब्याचं टार्गेट आता या मॅच मध्ये. परंतु आता यानंतर जी होणारी लढत आहे तिचं टॉस देखील लगेच होणार आहे. तर तत्पूर्वी आपण योगेश भाई इथे सन्मान करूया आमचे सुनील दादा पाटील तुर्भेगावचे समाजसेवक यांचा इथे सन्मान आपण करूया. तर मी सुनील दादांना विनंती करतो आपण यावं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करतील आमचे केवाले क्रिकेट संघाचे प्रशिक्षक सन्मान्य विलासभाई गायकर, रिक्षा सेक्टर 9 नाका चे अध्यक्ष विलास गायकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे सन्मान करूया. चला, जांभूलपाडा संघ तुमच्यासाठी शेवटचा पुकार. जर बॉल डिलिव्हर झाला तर थेट टॉस विन दिला जाईल सारांश 11 तुर्भे क्रिकेट संघाला. जांभूलपाडा संघाचा कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. तर आमचे सन्माननीय सुनील दादा पाटील तुर्भे यांचा सन्मान देखील करण्यात आलाय. धन्यवाद सुनील दादा. त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं डोनेशन आलंय. धन्यवाद. कारण यानंतर तुर्भे संघ खेळणार आहे आणि त्या तुर्भे संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचे सुनील दादा पाटील देखील उपस्थित झालेत. सुनील दादा मनापासून आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय. चला, यानंतर तुर्भे संघ आणि यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही संघाला सूचना आहे. सामना 4 षटकांचा आहे. पहिलं सत्र आपण पाहिलं, 35 धाबा केल्या आणि 36 धाब्याचं टार्गेट आता मैदानावरती उभं केले. ते म्हणजे सारा 11 शिवकर टीम ज्यानं पहिलं सत्र आपण पाहिलं, एक तर 4 षटकामध्ये केवळ 35 धाबा केल्या आणि 36 धाब्याचं टार्गेट मैदानाच्या मध्ये आता उभं केलंय. टार्गेट कुठलंही छोटं किंवा मोठं नसतं,
प्रत्येक वेळी तुम्हाला संघर्ष करायचा असतो. या मॅच मध्ये देखील आता सारा शिवकर टीम, मी तेच सांगितलं की यस योगेश सर, तुर्भेगावचे समाजसेवक सन्मान्य सुनील दादा पाटील साहेब यांच्या वतीनं आमदार चषकासाठी 1000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. त्यांचं आम्ही जहानमान मोर्या क्रिकेट संघ केवाले यांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. टोटल 36 धाब्याचं टार्गेट मनाची बालगुण आता सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. स्वप्न आणि अभिलाषा मणी बालगुण दिलेलं टार्गेट आता आम्हाला चेस करायचे आहे. यासाठी कर्तेश्वर मोठे विंगार संघाची सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानावरती. परंतु या धाबा चेस होतील की धाबा डिफेन्स होतील हे देखील आपल्याला पाहायचंय. कारण सारा शिवकर म्हटलं की त्यांची गोलंदाजी अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे. त्यामुळे सामना देखील प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. 24 इव्हेंटच्या माध्यमातून क्रिकेटचा थरार आता श्री बालाजी आमदार चषक 2026 शानदार पर्व, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देय चढोळा. आणि आपण पाहतोय श्री बालाजी आमदार चषकाचा शानदार सोहळा. आणि नक्कीच या ठिकाणी जिंकण्यासाठी 36 धाब्याचं टार्गेट आहे. ऍज ओपनर सलामी वीर ओपनिंग ब्लास्टर इथे मैदानावरती दाखल झाले. तर गोलंदाज तयार वासुदेव आंग्रे, पॉवर प्लेचं पहिलं षटक, वेगवान चेंडू आणि पहिला चेंडू डॉट फेकला. हेच तर मी सांगितलं की सारा शिवकर टीम ज्या संघाने नेहमी संघर्ष करणं कधी सोडलं नाहीये. व्हाईट साठी DRS घेतलाय. येस, बॅटिंग रिव्ह्यू आपण चेक करणार आहोत. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन होतील. मी आताच चर्चा करतो सारा शिवकर टीम घोटच्या मैदानावरती मित्र इतिहास रचला या संघानं. कारण 2 वेळा विजय असा प्रस्थापित केला. फेअर डिलिव्हरी 7 खेळाडूंना खेळून संघ मैदानाच्या मध्ये उतरला होता आणि 2 वेळा 7-7 खेळाडू घेऊन त्यांना इतिहास रचला तो सहारा शिवकर टीम मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट आला पाठीमागे, डायरेक्ट गॉन विकेट. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मैदानावर धक्का लागला रनआउटचा. अर्थात ऍज ओपनर प्रीतम घोगरे एकही चेंडू न खेळता मैदान सोडावं लागलंय. डायमंड डक अगदी निराशजनक पावलानं माघारी यावं लागतंय. ग्राउंड सोडताना त्याला देखील दुःख झालंय कारण एकही चेंडू तो खेळला नाहीये. आता संघर्ष वाढलाय दोन्ही टीमचा. कारण असं म्हटलं जातं की बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. या मैदानावरती संघर्ष करायचा आहे. दोन्ही टीम तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत. सामना अगदी रफ अँड टफ होईल आणि सध्या मैदानावरती हे 2 संघ अस्तित्वाची लढाई खेळतात. कारण अस्तित्व यासाठी आहे, ही ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे, ही क्रिस्टल ट्रॉफी आम्हाला घरी घेऊन जायची आहे. हे स्वप्न दोन्ही संघांना बाळगलंय. परंतु आता पाहायचं मैदानावरती काय घडेल. वेगवान चेंडू गुडलेस स्पॉटला पडल्यानंतर मात्र डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. काय सुंदर षटक आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं गोलंदाजी करताना वासुदेव आंग्रेनं 3 चेंडू डॉट फेकल्यात, 1 रनआउटची विकेट. आणि आता तरी सध्या समोरच्या टीमवरती दबाव टाकलाय. बॅट्समन देवेंद्र घोगरे मैदानावरती दाखल झालाय. त्याच्यामध्ये क्षमता आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम अनेक गुण त्या खेळाडूमध्ये आहेत. परंतु वासुदेव आंग्रे सारख्या गोलंदाजासमोर त्याला चांगला खेळ करावा लागेल. आता मात्र चांगला फटका, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा बाहेर. अपर कटच्या माध्यमातून 4 रन्स. देवेंद्र घोगरे एक ताकदवर खेळाडू, मधल्या फलीतील एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्याने चौकाराला सुरुवात केली. कोलबा टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर, फिल्डर आहे त्या ठिकाणी, रन्स नाहीये.
ऐन वेली त्यांना विचार सुचला, खरं तर बुद्धी आली आणि आता रनआउटची अजून एक विकेट पडली असती. रनआउट मध्ये पहिला विकेट तर त्यानं गमावलाय, त्यामुळे आता रनआउटची विकेट त्यांना गमवायची नाहीये. चेंडू फेकलेत या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडू 4 धाबा 1 रनआउटची विकेट. सुरुवात दमदार मैदानावरती 36 धाबेचं टार्गेट असताना केवळ 4 धाबा आल्यात. पुन्हा एकदा टॅप केला, समोर काढू षटकच्या कबरनं पुढे आलाय. सिली मिड ऑफला चेंडू उचलून फेक केली, तोपर्यंत एक धाव आणि पहिलं पावपेचं षटक वासुदेव आंग्रेचं समाप्त झालंय. 5 धावा 1 रनआउटची विकेट आणि आता करायच्यात मैदानावरती येणारे 3 षटक. 18 बॉल 31 धावा. 18 बॉल 31. चला शुभ असते आणि टॉस करण्यासाठी ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत करून दिल्या गेल्या ते अल्फा मरीनचे सर्व लोकेशभाई शिंदे आणि त्यांच्या समेत आमचे जयवंत भाऊ पालकर यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते सुपर 12ची मॅच क्रमांक तुम्हाला इथे दुसरी पाहायला मिळेल. ती म्हणजे सारांश 11 तुर्वे विरुद्ध जांभूलपाडा 11 जांभूलपाडा. विलास शेठ गायकर आणि जयवंतबाई पालकर यावं. चला टॉस का बॉस. छापा इज द कॉल. जांभूलपाडा छापा. जांभूलपाडा टॉस जिंकला, फक्त निर्णय जो असेल तो लगेच घ्या. क्षेत्ररक्षण करू. चला बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला आणि जाऊया मॅचच्या दिशेने. टोटल जिंकण्यासाठी 36 धावेचं टार्गेट. पहिल्या ओव्हर मध्ये 5 धाबा आल्यात. येणारे 18 चेंडू आता करायचे 31 धाबा. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वाली की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती. पहिला चेंडू ऑन साइडला सरळ चाललाय. फिल्डर तैनात आहे. 1 धाव मिळेल. एका धाबेने टीमची टोटल पुढे चालली आहे. 6 धाबे होती. काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये वासुदेव आंग्रेची पाहायला मिळाली. आता आलाय गोलंदाज अजय भगत. एक जबरदस्त गोलंदाज, त्याच्यामध्ये क्षमता आहे, परंतु त्याच्या समोर तेवढाच विस्फोट काढू मैदानावरती विवेक घोगरे आणि देवेंद्र घोगरे हे जोडी मैदानाच्या आतमध्ये. केबल दाबा दिले त्या 6. तर या स्पर्धेचे आमचे आन बान शान मिलन शेठ पालकर यांचं आगमन यावं. आपलं सहर्ष स्वागत. फिल्डर तैनात आहे. रन्स तर मिळाली फार वेगानं. 1 धाव. खरं तर रिक्स उठवली पहिल्या धाबेसाठी. 1-1 धाव किती इम्पॉर्टंट आहे. 1-1 धाव दोन्ही टीमसाठी फार महत्वाची आहे आणि ती धाव जोडत असताना मैदानावरती टीम कर्तेश्वर मोठे विंगर संघाचे ऍज ऑफ सलामी वीर विवेक घोंगरे आणि देवेंद्र पाटील आहे. आता स्ट्राईक एंड मध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर टोटल 7 धावा लागल्यात. 1 गडी बाद झाल्या. करायचे आता 29 धावा येणाऱ्या चेंडू मध्ये. चांगला चेंडू समोर खेळतात. पुन्हा एकदा मिड विकेटला बॉल चाललाय. फिल्डर तैनात आहे. 1 धाव मिळेल. सिंगल घेत संघ पुढे चाललाय, परंतु आता सामना अगदी रप अँड टफ होत चाललाय. कारण सिंगल जर आली प्रत्येक चेंडूवरती तर दबाव हा कर्तेश्वर मोठे भिंगा संघावरती वाढू शकतोय. कारण आता करायचे 28 धाबा. या षटकामध्ये 3 चेंडू फेकलेत, म्हणजे उर्वरित जे समीकरण राहिलंय 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 15 चेंडू मध्ये करायचे आहेत 28 धाबा. गोलंदाज तयार. 15 चेंडू 28 धाबा. लक्ष तर फार मोठं नाहीये, परंतु खेळपट्टी चांगली आहे, ग्राउंड चांगला आहे, त्यामुळे संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल. तर महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक एकनाथ माली साहेब यांचे सुपुत्र सम्राट माली साहेब, जबाबदारीचा भार त्यांच्या देखील डोक्यावरती आपण पाहतो या स्पर्धेचा. यावं सम्राट भाई, आपलं सहर्ष स्वागत. प्रभाकर पालकर त्याचे परम मित्र, आपल्या दोघांचाही सहर्ष स्वागत. टोटल धाबा आपण पाहिलं 8 धाबा. पहिलं षटक आपण पाहिलं केवळ 5 धाबेचं होतं. हा चेंडू मिस टायमिंग आहे. स्वतः यष्टी रक्षक पोहोचलाय. यस कॅच घेतली आहे आणि ते विकेट नंबर 2. मैदान सोडावं लागेल. ऍज ओपनर सलामी वीर विवेक घोगरे बॅक टू द डगआउट. घोगरेची बॅटिंग जर तुम्ही पाहिली असेल 4 चेंडू मध्ये केवळ एकाच धावेचं योगदान दिला.
त्यानंतर प्रीतम घोगरे एकही चेंडू खेळला नव्हता. म्हणजे दोन्ही सलामीवीर ज्यांच्याकडनं टीमला फार मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु ते दोन्ही अपयशी ठरले या मॅच मध्ये. आता जिम्मेदारी वाढली आहे देवेंद्र पाटीलच्या खांद्यावरती, कारण आता ह्या मॅच मध्ये करायचे अद्याप इथनं 28 धावा येणाऱ्या चेंडूमध्ये. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू मध्ये करायचे ते 28 धावा. प्रति चेंडू मध्ये आता 2 धावीची आवश्यकता आहे. एक जबरदस्त लढत. कोई लक्ष्य कहते ना कि मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. सामना अगदी सुंदर आहे. सामना दोन्ही संघाच्या तुलनेनं अद्याप बॅलन्स आहे. सामना दोन्ही बाजूने अद्याप झुकलेला आहे. त्यामुळे इथनं येणाऱ्या मॅच मध्ये जो संघर्ष चांगला करेल त्याच्या बाजूने हा सामना येईल. पाहिजे कोणता संघ या मॅच मध्ये शिरकाव करेल, कोणता संघ सुपर 12 मधून सुपर 6 मध्ये दाखल होईल. एक इम्पॉर्टंट लढत दोन्ही टीम साठी. गोलंदाज तयार. पहिला चेंडू श्रीचित खेळला, अगदी परफेक्ट शॉट बॉलला पाठवून दिलाय. यावेळेस बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा बाहेर 4 रन. गीतांचा मेजवानी आज प्रेक्षकांना मिळेल डीजे सूर्यच्या माध्यमातून. पहिला चेंडूवरती चौका-टोकट डावाला सुरुवात केली. फलंदाज साहिल जगेनं आल्या परफेक्ट शॉट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि ह्या चौकाराने टीमची टोटल 12 होती. आता करायच्यात मैदानावरती 24 धावा. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय, फिल्डर तैनात, चिडिया चिप गई खेत में. अंतिम चेंडूवरती विकेट मिळाली. ज्या खेळाडूनं पहिल्या चेंडूवरती चौकाराने सुरुवात केली तो खेळाडू मैदानात बाहेर होतोय, साहिल जगे. आणि आता समीकरण बदललंय. 12 बॉल करायच्या 24. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 12 चेंडू मध्ये केवळ 3 गडी बाद, 12 धाबा झाल्यात. आणि आता येणारे समीकरण जे राहिलंय मॅच मध्ये करायच्यात 12-24. समीकरण बदलले. 12 चेंडूंचा खेळ बाकी झाला. बाकी अद्याप आपण येणारे समीकरण जे 12 बॉल आणि करायचे ते मैदानावरती 24 धाबा. 12 बॉल मध्ये फक्त 12 धाबा झाल्यात. जी सुरुवात पाहिजे होती मैदानावरती. जर तुम्हाला बॅड लाईट वाटली ग्राउंड वरती जर तुम्ही नक्कीच तरी कॉल द्या, आम्ही नक्कीच लाईट्स ऑन करू. कोणत्याही खेळाडून जर कॉल दिला फलंदाजी करणारे किंवा शतक्षण करणारे संघटन तर लगेच लाईट्स ऑन होतील. जर तुम्हाला वाटत असेल बॅड लाईट आहे तुम्ही कॉल देऊ शकता, लगेच आम्ही लाईट्स ऑन करू. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ आता बाकी राहिलाय. येणाऱ्या 12 बॉल मध्ये करायचे आहेत 24 धाबा. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 बनताना पहिल्यात, 6 चेंडू मध्ये अनेक वेळा 30 बनताना पहिल्यात, 24 बनताना पहिल्यात, परंतु इथं 12 मध्ये करायचे आहेत त्या 24 धाबा. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में हमेशा जान होता है. लढावं लागेल कारण हा सामना अस्तित्वाचा आहे. सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला अस्तित्व कायम ठेवावं लागेल. पहिला चेंडू बॅटची यश होती पाठीमागे, विकेट किपरची चूक आणि बॉल चाललाय फाइन लेग रीजन मध्ये. नशिबाचा चौकार, किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि पहिला बॉल वरती चौकार. विकेट किपरने केलेली चूक, पाठीमागे होता लेग स्लिपला खेळाडू, तो बीच झाला, त्यानंतर मिळाला चौकार. याचं पश्चाताप झालाय.
कारण लगेच चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि आता समीकरण जे राहिलंय 11 चेंडू मध्ये 20 धावा करायच्यात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक होती मयूर घरत. समोर खेळतात स्क्रीनच्या समोर फिल्डर तैनात त्या ठिकाणी. झेल टिपला की झेलला अडवलाय. खरं तर आपल्या टीमसाठी धावा वाचवल्यात ह्या चेंडूवरती. या चेंडूवरती धावा मिळाल्या. टोटल एक सिंगल टीमची टोटल आमच्या स्कोर माहिती देत असताना 17 धावा करायच्यात अद्याप मैदानावरती. 19 धावा येणारे जे समीकरण राहिले येणारे 10 चेंडू आणि आता 19 धावा चेक करायचं. यस चला चेक करतायत पंच. तोपर्यंत आपण पाहूया या ठिकाणी मित्रांनो 9 वाजता ज्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळेल तो बिंजोरचा बेतात बादशाह शंभू रायबान बायलाचे मालक की ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी रोख रक्कम 22,222 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय ते धीरनबाई बिअर शॉपचे सर्व या ठिकाणी अमरभाई पालकर महेशभाई पालकर यांची रॉयल एंट्री आम्हाला पाहायला मिळेल. यस एकच धाव मिळेल. काय सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. लॉंग ऑन रिझन मध्ये एक धाब्यासाठी आपल्या टीमसाठी संघर्ष करताना हे दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत. कारण सामना बघा आता शेवटच्या 10 चेंडू मध्ये आल्यात. 10 चेंडू करायचे 19 धावा. वेगवान बॉल परंतु काय घडलंय एक रन त्या ठिकाणी मिळाले. कदाचित स्टंपला स्पर्श करून गेला परंतु बेस होती उडाली की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी होता. ते चेक करतायत त्यांचे काढू बघा रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. स्पर्श करून गेला परंतु बेल्स उडाले नाहीये त्यामुळे एक धाव मिळाली. एका धाब्याने टीमची टोटल पुढे चालली आहे. धावा पडकावरती 18 धाबा. अर्धा लक्ष आता पार झालाय. अर्धा रस्ता पार झालाय. अर्धा रस्ता पार करायचा आहे. तर ज्यांच्या वतीनं आम्हाला बाईक देण्यात आले ते सिद्धार्थ एंटर पाहिजे तुळशीराम शेठ डांगरकर यावं आपलं सहर्ष स्वागत. 9 चेंडू 18 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं निर्णायक षटक. फटका चांगला चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर दूर बनाल्यात. एक धाव मिळाली. डबलचा कॉल नाहीये. एक धावेसाठी संघर्ष करतायत आणि मी मगाशी सांगितलं की बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पडे चोट हतोडे के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे घाव सोसावे लागतात. या मॅच मध्ये तेच चाललंय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि आता समीकरण जे राहिले येणारे 8 बॉल करायच्या 17 धावा. शेवटचे 2 चेंडू. गोलंदाज तयार मयूर घरत. वेगवान बॉल कुठल्या स्पॉट वरती पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झालाय आणि पडल्यानंतर थोडासा टॉस झाला. फलंदाज त्याला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. एक डॉट चेंडू दबाव वाढवेल. 7 बॉल करायचे आता 17 धावा. 7 चेंडू 17 धावा. सामना अगदी सुंदर आहे. 2 टीम मध्ये अगदी 36 धाब्याचं टार्गेट असतं. वाटलं की सामना एकतर्फा पाहायला मिळेल प्रेक्षकांना परंतु मी सुरुवातीला सांगितलं की सहारा शिवकर टीमची गोलंदाजी त्यांची ताकद आणि सध्या मैदानावरती ती ताकद सिद्ध करून दाखवली आहे. बॉल चांगला होता ऑन साइडला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मधून एकदा पूर्ण केली. डबलचा कॉल. ही दुसरी धाव घातकी ठरू शकते आणि रनआउट मिळालाय. एक धाव फक्त जॉईंट होते. धावा फटकावरती धावा 20 रन्स आणि आता उर्वरित समीकरण राहिलंय 6 चेंडू आणि 16 धावा. पाटील तुर्बे आणि हनुमान शेठ पाटील तुर्बे यांचे या ठिकाणी शुभागमन त्यांना विनंती साहेब या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आमचे दूध पापेश्वर कंपनीचे कर्मचारी मशीन ऑपरेटर संगमभाई भोपी या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संगमभाई आपलं सहर्ष स्वागत. लाईट चालू करायचं सांगा आम्हाला आवाज द्या. यस चला जनरेटर वॅन लाईट्स ऑन करिये. चला लाईट्स ऑन करा. शेवटचे 6 बॉल आणि क्रुशियल मोमेंटला तुम्ही हा सामना पाहताय. येस ओव्हर टू योगेश मडपी सर. शेवटची 6 चेंडू करायचे 16 धावा. हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्वाचा आहे. डू अँड डाय. जिंका किंवा मरा. जिंकला तर या स्पर्धेतली ही चमचमणारी क्रिस्टल ट्रॉफी आपल्या घरी जाईल परंतु येणाऱ्या समीकरण जे आहे 6 चेंडू 16 धावा. लाख दलदल हो फाव जमाए रखिए. हाथ खाली सही ऊपर उठा रखिए. कौन कहता है कि चलने में पानी रुक नहीं सकता. बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. सामना चांगला होणार. परीक्षक वर्ग देखील 30 वाट पाहतात आणि 30 अपेक्षा धरून मैदानावरती अद्याप जॉईन झाल्यात. येणारे 6 चेंडू करायचे आहेत आता 16 धावा. गोलंदाज तयार संदीप पाटील
अंतिम षटकासाठी त्याचा वापर करण्यात आलाय. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, इट इज वाईट. आमच्याकडे पंच इशारा देत असताना अतिरिक्त धावेनं सुरुवात झाली या ओव्हरची. आता समीकरण बदललंय, 6 चेंडू करायच्यात, 15 धावा. दोन्ही संघाला आता एकच गोष्ट सांगेल की रात नाही खौफ बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है. जज्बा को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है. वेळ बदलवावी लागेल, कारण येणारे 5 चेंडू करायचे आता मैदानावरती टीमला 15 धावा. ऑफ स्टंपला बाहेर आला, ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. तेवढीच चांगली चालाकीची गोलंदाजी. चेंडू गुडलेन स्पॉटला ठेवला आणि त्यानंतर चेंडू डीप राहिला. रिप्ले मध्ये जरूर पाहू शकता, ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर गेले. चेंडू बघा किती सुंदर होता, पडला आणि आउट स्विंग चेंडू पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारचे रन्स नाहीये. डॉट बॉल आला, जेवढे डॉट बॉल येते तेवढा प्रेशर वाढेल, दबाव वाढेल. शेवटचं अंतिम षटक संदीप पाटील अनुभवी खेळाडू, त्याच्याकडे देखील बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे आणि सध्या तो गोलंदाजी करताना मैदानावरती समोर ताकदवर खेळाडू आहे. वेगवान बॉल पाठीमागे पडल्यानंतर वाईटचा इशारा, अतिरिक्त रन्स टाळण्याचा आवाज येतोय. कारण एक धाव जर आता या क्षणाला जॉईन झाली ती देखील महत्वाची ठरू शकते. कारण आता येणाऱ्या शेवटच्या 5 चेंडूमध्ये करायच्या त्या 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. दोन्ही संघ तुल्यबल, दोन्ही संघ ताकदवर, सहजासहजी मैदानाच्या आतमध्ये हार मानणार नाहीयेत. कारण आतापर्यंत केलेला प्रवास दोघांचा सुखरूप होता, परंतु हा शेवटचा मॅच त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. फटका ऑन साइडला फ्लिक केलाय, लॉंग 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 बिग वे, आउट ऑफ दी पार्क आणि बॉल सीमा रेखा बाहेर. षटकार. एट 28 धावा. आता राहिले 4 चेंडू आणि करायचे आहेत. मैदानावरती 8 धावा. राह संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर वही आगे निकलता है. सूर्यासारखं तुम्हाला चमकायचं असेल तर तुम्हाला आजच्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये चमकावं लागेल आणि सध्या चमकलाय. एक षटकार मारत इथे देवेंद्र फाटीच्या मधून षटकार आलाय. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार. सेट बॅट्समन आहे, त्याच्याकडे पूर्ण जिम्मेदारी आहे. मी तेच सांगितलं की बॅट्समन देखील तेवढा तगडा आहे. त्यानं आतापर्यंत 2 मोठे फटके लावले आणि आता 3रा षटकार लावलाय. आता 4 मध्ये करायचे 8 धावा. अद्याप सामना संपला नाहीये, सामना अद्याप बॅलन्स आहे. हो, सामना नक्कीच बॅलन्स आहे, कारण 4 चेंडू मध्ये 8 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी संदीप पाटील करतोय. थोडासा मागणा जरूर ठरला, कारण 2 चेंडू मध्ये 8 धावा दिलेत. आता 4 मध्ये 8 थांबवायचे आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. फिल्डर तैनात, एका हाताने बॉल पकडलाय. फिल्डिंग चांगली आहे, कौतुक करेल. अशा क्षणाला तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे. जर तुम्ही मेन फिल्डर म्हणून बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करतायत तर तुमच्याकडनं धावा वाचवण्यासाठी तीच अपेक्षा संपूर्ण टीमची आहे आणि ती जिम्मेदारी आता प्रत्येकाला निभवावी लागेल. 3 बॉल करायचे 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. काय मास मैदानावरती. दोन्ही ताकदवर संघ, दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. दोन्ही तुल्यबळ संघ, त्यामुळे सहजासहजी हार मानणार नाहीयेत आणि सामना देखील इम्पॉर्टंट आहे. दोन्ही टीमसाठी अस्तित्वाची लढाई आहे. 3 बॉल राहिलेत आणि करायचे 7 धावा. बॅट्समन तुम्ही पाहता सुजल जगे आता स्ट्राईक एंडला आहे, जो 6व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. दुसरीकडे संदीप पाटील आहे गोलंदाजी माकवती. फटका चांगला, ऑफसाईडला फिल्डर तैनात आहेत. 1 धाव मिळाली. आता 2 चेंडू आणि 6 धावा. काय मॅच आहे. म्हणून तर प्रेक्षकांना सांगितलं आज कुठे जाऊ नका. आज फक्त केवाले ग्राउंड तुम्ही जॉईन करा. आज प्रत्येक मॅच तुम्हाला हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. प्रेक्षकांचा पैसा बसू मॅच प्रेक्षकांना आज या रात्रीमध्ये पाहायला मिळतील, कारण स्पर्धा तशी आहे. श्री बालाजी आमदार चषक 2026 शानदार पर्व. केवाले ग्राउंड एक ऐतिहासिक ग्राउंड, कारण एकेकाली या ग्राउंडवरती जेव्हा स्पर्धा व्हायच्या प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असायची. आज देखील ते प्रेक्षक वर्ग मनमुराद आनंद घेतात. 2 चेंडू आणि 6 धावा. एकत्र येऊ नका प्लीज. तुमच्या भावना आम्ही जरूर समजू शकतो, परंतु आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीये, कारण मॅच दोन्ही टीम साठी महत्वाची आहे आणि वेळ देखील सर्वांसाठी महत्वाचा आहे. वेळ ही कुणासाठी थांबत नसते, क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. येणारे 2 चेंडू करायचे 6 धावा.
एकीकडे मेन बॅट्समन देवेंद्र पाटील आहे, त्यानं आतापर्यंत चांगला खेळ केलाय. पायीचा येणारे 2 चेंडू कसे असणार मैदानावरती. क्लीन बॉल आणि इम्पॉर्टंट विकेट, या मॅचची गोल्डन विकेट. देवेंद्र पाटील आतापर्यंत केलेला हाहाकार मात्र माघारी फरताब लागलाय. चला एक चेंडू आता 6 धावा. क्रिकेटमध्ये अनेक वेळा हे चित्र अनेक ग्राउंड वरती पाहिलंय. आज केबाले ग्राउंड वरती पुन्हा एकदा एक चेंडू 6 धावा. तर याच दरम्यान सन्माननीय यादव म्हात्रे सर, पोलीस पाटील तुर्बे त्यांच्या समेत मनोहर भोईर सर यांचं या ठिकाणी आगमन. सुरेश पाटील साहेब आणि अनिल पाटील साहेब या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सामना मैदानावरती. चला अनिल दादा पाटील आमचे तुर्ब्याचे, सुरेश दादा पाटील जे लकी मॅन आहेत तुर्बे गावासाठी, तुर्बे गावाचे आमचे सुरेश दादा पाटील या यादव मात्रे एकेकाली क्रिकेट खेळायचे तुर्बे टीमसाठी आणि आज तुर्बे टीमला सपोर्ट करण्यासाठी आल्यात. आपलं स्वागत आहे. आपल्याला इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती यावं. चला एक चेंडू आता 6 धावा करायचे आहेत. काय सुंदर सामना आहे आज. पहिला सामना दमदार पाहायला मिळालाय आणि असेच सामने प्रेक्षकांना आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. यानंतर होणारी लढत देखील चांगली आहे, दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळेल. परंतु त्याच्यानंतर प्रत्येक सामना आपण पाहिलं 4 षटकांचा आहे. सर्व संघ लक्ष द्या. वेळ देखील महत्वाची. 3 षटक तुम्हाला आम्ही 15 मिनिटाचा टायमिंग देतो, त्यामुळे येणारे आता सामना लक्ष असू द्या आपल्याला दोन्ही टीम. सामना चांगला होईल. एक चेंडू 6 धावा. अनेक क्रिकेटच्या मैदानावरती हे चित्र पाहायला मिळालंय आणि आज केबाले ग्राउंड वरती देखील ह्या इम्पॉर्टंट मॅच मध्ये सुपर 12 मधून सुपर 6 मध्ये कोण दाखल होईल याचं उत्तर म्हणजे 1 बॉल 6. चला जोरदार टाळ होऊ द्या या अंतिम चेंडू साठी. सामना जिंकलाय सारा 11 शिवकर टीम. अभिनंदन. आणि हार्ड लक टीम करतेश्वर मोठे विंगार. और हार कर जीतने वाले को बाजीगर के होत नाही. एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये हार जीत होत असते. चला दोन्ही संघ सेकंड करा आणि चला कमिटी बॉल द्यायचे तुर्बे टीमला. चला काय मॅच झाली. जबरदस्त लढत पाहायला मिळाली आणि या सामन्याचा हिरो आम्ही घोषित करणार आहोत मॅन ऑफ द मॅच. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच 1 षटक 7 धावा आणि 2 विकेट ज्यानं घेतल्या तो दुसरं षटक फेकलं. सहारा शिवकर संघाचा मेन काढू अजय भगत ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला लगेच सामना सुरू होईल बघा. लक्ष द्या. जर जांभूलपाडा 11 जांभूलपाडा संघ आपल्याला शेवटचा पुकार आहे, कारण आपण टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यामुळे आपल्याला सूचना आयोजन कमिटीच्या वतीने देण्यात येते. आज कोणासाठी मुभा दिली जाणार नाही किंवा कोणासाठी सामना थांबला जाणार नाही. त्यामुळे आपल्याला सूचना आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचंय. आताच्या लढतीमध्ये दमदार प्रदर्शन केलं आणि सामना जिंकला. सहारा 11 शिवकर संघाने अजय ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अजयची गोलंदाजी आपण पाहिली. अजय भगत 1 ओव्हर 2 विकेट आणि 7 धावा दिल्या. बॅटिंग करताना देखील त्याच्या बॅटमधून 7 धावेचं योगदान आपण पाहिलं. तो अजय भगत मॅन ऑफ द मॅच.
तर भरत पालकर सरांचं या ठिकाणी शुभागमन सहर्ष स्वागत आपलं. तर अजयला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊया आणि अजयला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही सारांश एंटरप्राइजेस विश्वास शेठ पालकर आणि जयवंत शेठ पालकर यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच जयवंत भाई यावं. अजय, कार्लोस अर्थातच मार्लन सॅम्युअल्स, वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा जसा दमदार ऑलराऊंडर पाहतो ना मार्लन सॅम्युअल्स, तसा हा दर्जा ऑलराऊंडर. सुरुवात केली होती कोपरुलीच्या हाफ ग्राउंडवरती आणि तेवीचा मला वाटतं तोंडरे